श्रावण महिन्यात प्रत्येक घरात विविध धार्मिक विधी आणि पूजा अर्चा मोठ्या श्रद्धेनं पार पडतात. या धार्मिक विधींनंतर निर्माण होणारं निर्माल्य इतरत्र पडून त्याची विटंबना होऊ नये, तसंच परिसर स्वच्छ आणि निर्माल्यमुक्त राहावा, या उदात्त हेतूनं प्रभाग क्रमांक 4 मध्ये निर्माल्य संकलनासाठी विशेष घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष निर्माल्य संकलन घंटागाडीचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक आनंद जाधव, नगरसेविका ऐश्वर्या साखरे, नगरसेवक विनायक विटकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. श्रावण महिन्यात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पूजा, धार्मिक विधी आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्यातून निर्माण होणारे फुलं, हार, पत्री आदी निर्माल्य योग्य पद्धतीनं संकलित करून त्याची धार्मिक भावना जपली जावी आणि परिसरात स्वच्छता राखली जावी, यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी निर्माल्य रस्त्यावर अथवा कचऱ्यामध्ये न टाकता विशेष घंटागाडीकडेच सुपूर्द करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिनाभरात सर्व माता भगिनी जे पूजा मनोभावे करतात, त्या पूजेचं जे साहित्य दुसऱ्या दिवशी निर्माल्य असतं ते कचरा गाडीत जाऊ नये, यासाठी प्रभाग क्रमांक 4मध्ये आम्ही 4 नगरसेवकांनी आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी एक विशेष अशी गाडी तयार केली आहे. जी गाडी फक्त श्रावण सोमवारी पूजा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी संपूर्ण प्रभागात फिरून हा सगळा निर्माल्य एका स्वच्छ धुवून घेतलेल्या गाडीत गोळा करून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाईल. सोलापूर शहरात हा प्रयोग आम्ही प्रथमच करीत आहोत. जे माता भगिनी पूजेचं साहित्य कचराकुंडीच्या इथं आणून टाकतात, त्याच्यासाठी म्हणून जे पूजा सोमवारी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य करण्यासाठी ही घंटागाडीची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक म्हणजे माझ्या प्रभागातील प्रभाग 4मध्ये आम्ही 4ही नगरसेवकांनी ठरवून ही गाडी कचराकुंडीमध्ये त्याचं पावित्र्य संपुष्टात येऊ नये आणि त्यामुळं हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. सोमवारी जो पूजेचा म्हणजे श्रावण महिन्यातली जी काही पूजा असेल त्याचं विल्हेवाट या गाडीमध्ये ते सगळं टाकण्यासाठी या कचरा घंटागाडीचा उपयोग केला जाईल. श्रावण महिन्यानिमित्त निर्माल्य टाकण्यासाठी नवीन गाडीचे उद्घाटन झालेलं आहे आज आणि प्रभाग 4मधल्या सगळ्या नागरिकांनी याचा लाभ व्हावा आणि सगळं कुठेही निर्माल्याचं पावित्र्य भंग होऊ नये, यासाठी आपण ह्या गाडीचा उपयोग करू. नागरिकांच्या सहकार्यानेच निर्माल्याचं योग्य संकलन होऊन स्वच्छ आणि सुंदर परिसर राखण्यास मदत होणार आहे.